हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोलत आहे. हा ताई, अनुभव शेअर करायचा होता. हा, करा ना. 2 दिवसापूर्वी फोन केलता, पण तुम्ही म्हटला नंतर करूया, थोडे थकले. हो ना, हो ना. हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोलत आहे. हा. कशा आहात तुम्ही ताई? आपलं ना अनुभव शेअर करण्याच्या ओघामध्ये ना बोलणंच होत नाही, तर नॉर्मल मध्ये नाही का एक गाठी भेटी तर होणं शक्यच नाहीये लवकर, हो नाही ना. का? जेव्हा ते स्वामींच्या मनात असेल तेव्हा नक्की होईल. पण अगदी ते अगदी. अनुभव शेअर करण्याचे नाही का, सगळ्यांना शेअर करायचं असतं, त्या टायमिंग मध्ये पटापट पटापट सगळं शेअर करायचं असतं. हो, प्रत्येकाला घाई असते. हो, हो, हो. छान आहात ना तुम्ही? हो, मस्त मस्त आहे आता. हो ना. हो. हा, मस्त मस्त आनंद घ्या. आता ड्युट्या करून काम ते करून 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 थकून जाते ना. हो ना. राहिलेलं नवीन जीवन, आता नवीन काहीतरी सुरुवात झाली असं राहा मस्त. खरंय खरंय खरंय. आरोग्य जपलं ना की नवीन उमेद नक्कीच मिळते, म्हणजे माझा अगदी तरी अनुभव अगदी. आहे. आणि अगदी काही वर्कआउट नको मध्ये असतं माणसाला, खरंय. हो, हो, खूप फ्रेश होते. काही कशाचीच गरज नाही वाटत अहो. अगदी म्हणजे हे अगदी. आता लाईफ मध्ये हे मिळावं, हे घ्यायचंय, ते खरंय घ्यायचंय, खरंय. इकडे इकडे जायचंय. म्हणजे माझा तरी अनुभव असा आहे अगदी की अगदी. नॉर्मल नाही का, आपलं आरोग्य ना तर सगळंच हँडल होते. खरंय आणि खरंय. ऑटोमॅटिक त्या गोष्टी मिळतात, तर आपण त्या दिशेने प्रयत्न करतो, हो हातपाय हो हलवतो. हो हो हो. ओके. अनुभव शेअर करते ताई. बरं. स्वामींची पूजा वगैरे केली 2 दिवसापूर्वी, म्हणजे दररोज तर करते, पण हा. कधी कधी राहतेच ना काही कारणास्तव. हो हो, बरोबर. तर पूजा वगैरे झाली आणि स्वामींना म्हटलं, स्वामी हम्म. खूप पूजा पाठ करून मी थकले स्वामी आता. आई ग. हा, हा. खूप पूजा पाठ करून थकले स्वामी आता. काय करायचंय ते तुम्ही करा. माझा आता ना विश्वास फक्त उडून देऊ नका. मनामध्ये जरी आलं तरी तुम्ही माझा हात सोडू नका. मी तुम्हाला सोडलेलं नाही, किती संकट आलं तरी. पण बरोबर. स्वामी, माझं सगळं संपले. मला सगळे असूनही, माझी सगळी माणसं असूनही मला कोणी आहे असं जाणवत नाही. हा. किंवा एक मला तर. कोणते, हो, एकटं जाणवतंय. आपलेपणा कुणाचाही नाही. हा. सगळे असून नसल्यासारखे आहेत. बरोबर. स्वामी मी थकले, आता काहीतरी तुम्ही प्रयत्न करा. आणि तुम्हीच बरोबर. अशक्य गोष्ट शक्य करता. हा 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 शेवटच्या क्षणी तरी चमत्कार करता, ही मी स्वतः अनुभवले स्वामी. हा. पण स्वामी मी खूप थकले, खूप थकले, आई ग. असं स्वामींना बोलले ताई मी. आणि ताई, स्वामींना बोलून झाल्यानंतर एक 2-3 तासाने स्वामींच्या समोर मी दिवा तेलाचा लावला होता. त्याच्यामध्ये ना स्वामींची 5 बोटं तयार झालीत. मी फोटो सेंड केलेत तुम्हाला. अय्या. बर हो. बर. हा हा हा. हाताची 5 बोटं असं पूर्ण दिसते की 5 बोटं तयार झालेत. 5 बोटांमधले एक अंगठा आणि करंगळी, ह्या दोन्ही बोटांचा एक संगम झालाय आणि मधले 3 बोटं तसेच दिसतात उभे. बापरे. हा हा हो. हा. अगदी तसे दिसतात. तर मी म्हणते, काय नेमकं हे काय समजायचं स्वामी? मला तर ह्याचं उत्तर काय समजत नाही. हा हा हा. स्वामींना तर मी म्हटलं, स्वामी हे नेमकं काय आहे? कारण की ना कुठंतरी अनुभवामध्ये मी बघा ऐकले, कुठल्या तरी ताईंनी शेअर केलेलं. स्वामी नाहीत का, गोटी बघा, त्यांच्या कुठल्या तरी हातामध्ये गोटी आहे, उजव्या का डाव्या. हो हो आणि हो हो. कोणत्या बोटामध्ये आहे हे मला काही अजून एवढं ज्ञान नाहीये त्यातलं. पण बर. आहे काहीतरी अनुभव ऐकलेला आहे एवढा. हा हा हा. आपल्या स्वामी ओम चॅनलला केलेला हो हो अनुभव हो. शेअर, ते ऐकलेलं आहे. तर नेमकं मी समजायचं काय स्वामी? मला ह्याचं उत्तर काय समजत नाही. तर म्हटलं नाही का, तुमच्याकडे अनुभव शेअर केलेले असतात अनेक ताईंनी, तर मग मी काय समजायचं ताई? ते 3 बोटं पण ना एकदम, सॉरी, 5 बोटं तर ना लाल स्वरूपात पूर्णपणे दिसतात. आशीर्वादच आहे ना ताई तो तुम्हाला दिलेला. शुभ आशीर्वाद, मी तर ते तसं समजून घेतलंय. बरोबर. हा पण त्याची कहाणी जी काही होती ना, नॉर्मल नाही का, हा. आपण बघा शिवलिंग पण, सॉरी, महादेवाची पूजा करायला गेल्यानंतर नंदीच्या कानामध्ये बोलताना हो हो. शिवलिंगावर नाही का, बरोबर. शिवलिंगाच्या, सॉरी, नंदीच्या मस्तकावर नाही का, असं पाला. करंगळी आणि अंगठ्यानी ना शिवलिंग मधून पाहिलं जातं नंदीवरनं. हो 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 गाभाऱ्यातलं लिंग महादेवाचं, पूर्णपणे महादेव पाहिला जातो ना हो हो ते. हो. तर मी म्हणते, ही काहीतरी नवीन अशी चांगलीच शुभकृपा दृष्टी आहे, हम्म. असं माझं मत खरंय आहे. खरं नाही आहे. आहेच, हे तर शुभच आहे ताई सगळं. हो ना. हो. हा. आणि त्याच दिव्यामध्ये आणखीन एक चिमणीचा पण फोटो तयार झालाय ताई. अच्छा. मला चिमणी. पाठवलंय ना हे सगळं.
हो पाठवले. चिमणी पण तयार झाली बघा ना ताई तुम्ही. आणि अरे जे हो आणि जे हाताचा फोटो तयार झालाय ना ते हा एकदम लाल स्वरूपामध्ये असा हा पूर्ण असा लालसर कसा रक्ताचा गोळा असतो हो किंवा हो एकदम लाल बीट कसं असतं गुलाबी लाल असं तसं हो पूर्णपणे तयार झालंय हाताची बोट. अरे प्लस पुन्हा दुसऱ्या फोटोमध्ये असं पण निघले की आपल्या हाताचा जो कलर आहे बोटांचा नाही का असा पांढरट. हा 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 हां, अगदी सेम कॉपी जी ओरिजिनल असते ना हाताची तशी पण दिसते. तर बर मी म्हटलं ही नक्कीच काहीतरी शुभ-शुभ आहे. पण आपल्याला डिटेल काय त्याची घेता येत नाही, सांगता येत नाही. कृपादृष्टी तर आहे, आहे शुभ बरोबर संकेत तर आहे, पण काही कळेना असं झालं. हा आणि हा छोटा एक अनुभव झाला आणि एक अगदी छोटासा आणखीन एक हा स्वामींना म्हणायचे, "स्वामी, हा मी एक 8 दिवसापूर्वीचा आहे अनुभव पुण्यतिथीनंतरचा. तर हा स्वामींना म्हणायचे, "स्वामी, मी प्रसादाचं ताट दिलेलं तुम्हाला अन्न ग्रहण करा ना, एवढं जेवणाचं ताट घ्या ना तुम्ही, घ्या ना स्वामी. मला हा कधी कळणार आहे तुम्ही प्रसाद माझा खाल्लाय म्हणून स्वामी, हा तुम्ही घ्या ना प्रसाद." हा आणि त्यांनी मी तसंच जेवणाचं ताट वगैरे स्वामींना प्रसाद ठेवला हा आणि जेवण दिल्यानंतर कसे करते, हा की आज नक्की हा स्वामी, मला काहीतरी चमत्कार झाला पाहिजे, दाखवलं पाहिजे. हा आणि काही जेवणाचं ताट तिथं देवघरात देवासमोर होतं स्वामींसमोर. हा पण किचनवर ना दूध आमच्या घरी नेहमी मांजर येते. अच्छा नेहमीच हा मांजर दूध प्यायला येते. हा आणि मग आता नेहमी येते म्हणलं वेगळं काही जाणवत नाही ना. बरोबर हो हो हो, वेगळं काय असं जाणवत नाही. पण स्वामी सेवेत मांजर पण येते म्हणजे स्वामींच्या स्वरूपामध्ये असं मी ऐकलंय. हो हो तर हो मी कशी म्हणते 2 लिटर दुधाचं पातेलं शेजारी ताई 2 लिटर पातेलं भरलेलं दुधाचं पूर्णपणे. हा हा तर हां आणि मी चहा करून पेले. हा म्हणजे सॉरी स्वामींना चहा चहा केल्यानंतर चहा गाळला. स्वामींना पण एका भांड्यामध्ये चहा घेतला वाटीमध्ये हा आणि मला पण घेतला चहा. तर मी हा स्वामींना चहा ठेवणार हा आणि पलीकडे काहीतरी एक सेकंदभर काम करायला गेले आणि अच्छा मी हा माझा पण चहा घेणार. पण माझा चहा मांजर पेलीच नाही. स्वामींचा चहा पिऊन गेले एवढा गरम-गरम चहा. आई गो एवढं गरम हो आणि 2 लिटर दुधाच्या पातेल्यामध्ये पण तोंड कधी घातलं नाही त्या दिवशी तर निदान. आई गो मग तर स्वामींनीच प्रसाद ग्रहण केला ना ताई हो, स्वामींनीच केला. मला तर धक्काच बसला. मी कशी म्हणते, "स्वामी, अहो एवढा गरम चहा इतर दिवशी किती वेळा चहाचं पातेलं पण तसं शिल्लक असतं. ते पेत नाही. तुम्ही दूध म्हणजे नाही का दूध पिलं जातं आणि ह्यावेळेस 2 लिटर दुधाचं पातेलं बुडामध्ये पण तळामध्ये पण नव्हतं त्या पातेल्याचं दूध. वरती होतं खूप तरी पण ना तुम्ही पिलं नाही आणि मी चहा गाळला तोच चहा पिऊन गेले ते." अय्या कमाल कमाल ना हे तर हो, किती आश्चर्य आहे खूप आश्चर्यात आहे. खूप म्हणजे हम्म, खूप. मग कमाल म्हणून मी म्हणते स्वामी मला एवढे संकेत देतात, एवढी माझी स्वामींवर कृपादृष्टी. स्वामी माझा एक तरी मी जो प्रश्न केलाय, ज्या कामासाठी तुम्ही मला सेवेत हे घेतलंय, हा. माझ्याकडून सेवा करून घेताय, माझा तुम्ही कधी प्रश्न सोडणार स्वामी? मी नाही ग 2 न लवकर मास सुटतील लवकर सुटतील हो ताई स्वामींना मी सारखी म्हणते आता मी थकले स्वामी, आई थकले. ग हो, खूप थकले. खूप, खूप, खूप असह्य होतंय स्वामी. 2 वर्ष बापरे झालं माझी ना परीक्षा चालली. का हो स्वामी बापरे असं होतंय? का हो बापरे स्वामी किती दिवस आता माझी तुम्ही परीक्षा घेणार आहात? शेवटचा क्षण कोणता उगवतो कोणता नाही. का हो स्वामी तुम्ही असं करून घेताय माझ्याकडून? असं काय माझ्या जीवनामध्ये माझं चुकलंय का? आई ग ज्या त्याच्या कर्माची ज्याची त्याला नाही द्या ना. माझं चुकलं असलं तर माझ्या कर्माचं सुद्धा मला फळ तुम्ही द्या. पण मी चुकत असलं तरी मला सद्विवेक बुद्धी द्या. हो कशी ना हो कशी तुम्ही एवढे दृष्टांत सुपर देता मला. तर ही का असं? हा नाही मी होईल होईल ताई सगळं होईल धीर नाही सोडायचा हो ताई, पण आपल्यासारख्याला अनुभव नसतो. हा पहिल्यांदा जेव्हा जेव्हा एखादं संकट उभं राहतं ना, मी गेल्या अनुभव मध्ये पण असंच म्हटले. संयम नाही माणसाचा राहतो, फक्त टिकवायचा आहे. हम्म. असा टिकवायचा की मन कंट्रोलमध्ये ठेवून टिकवायचं काही गोष्टींना. एवढं हो सोपं नाही अहो मग संयम पण ठेवणं. खरे 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 हो आणि तुमचा सतसत विवेक बुद्धीचा विचार अनुभव शेअर केल्याने मला तुम्हाला लाखातलं एक गोष्ट मी तर म्हणते ना माझी दुःखच त्या गोष्टीचं निघून गेलं कायमस्वरूपी. तुम्ही मला एक दिवस गेल्या वेळेस अनुभव शेअर केला तेव्हा ना तुम्ही खूप छान उत्तर दिलं. ताई अजिबात टेन्शन घेऊ नका. प्रॉपर्टी असो अन्य कुठलीही गोष्ट असो. पण बरोबर तुमचा एक शब्द एक वाक्य मला लाख मोलाचं ठरलं. त्यातून तर मी ना त्या प्रश्नामधून तर बाहेरच पडले हो पूर्णपणे. ना तुम्ही असं म्हटला की हा ताई अजिबात विचार करायचा नाही. आज आपलं ते असलं तर उद्या दुसरं कुणाचं तरी असणार आहे. प्रॉपर्टी म्हणा, धनदौलत म्हणा किंवा काय असेल ते. फक्त खरे आपल्याला वाटतं की योग्य वेळेस योग्य ठिकाणी जे ते ज्या वेळेस झालेलं बरं. पण तुम्ही बर कसलीही काळजी करू नका. स्वामी तुमचं नक्की करणार आहे. आज ते एकाच आहे तर उद्या दुसऱ्याच असणार आहे. उद्या दुसऱ्याच असलं तर पुन्हा तिसऱ्याच असणार आहे. त्याच्यामुळे अगदी तुम्ही त्यातनं बाहेर निघा. बरोबर आहे आपलं खूप इथे छान. काहीच नाही हो ताई
इथे आपण काय घेऊन आलोय का? हे फक्त मी करत राहतो, माझं करत राहतो आणि जाताना तर खालीच जातो. पण जे आपलं कष्टाचं आहे ना, त्याला इतकी किंमत असते ताई, तुम्हाला खरं सांगते. हो आणि ताई. जो असा ओढून खेचून घेतो ना, हो. ते कधीच वर येत नाही. हे नाही तर. मी फार बघितलंय आता आयुष्यामध्ये. म्हणून ना, मी म्हणते जे माझ्या नशिबात आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट असं ना ताई, की हं. जर जगात बघितलं तर लोकांना अशी पण भ्रांत आहे, की संध्याकाळी खायला मिळेल की नाही मला. हो. आणि आपल्याला ते तर टेन्शन नाहीये ना. नाही. हां, की मी संध्याकाळी आरामात 2 घास खाऊ शकते, एवढी आपली ऐपत आहे. मग हो, हो. याच्यापेक्षा अजून काय सुख पाहिजे सांगा? हो ना ताई. पण ताई मला असं म्हणायचंय, की आपल्या संसारामध्ये जर आनंद असेल, तर हां, आपण लाथ मारू तिथं पाणी काढू. अगदी, अगदी, अगदी. बरोबर आहे की नाही? आणि हं. जरी शरीर थकलं तरी मन थकत नाही. अगदी, अ, अगदी, अगदी. कारण की ना माणूस शरीराने थकला तर झोप घेतो आणि बरोबर. पुन्हा उठून कामाला नव्या उमेदीने लागतो. अगदी, अगदी, अगदी. हो. मग मला कसं म्हणायचंय, जसे आपल्याला आई-वडील असतात, तसे आपल्याला सासू-सासरे असतात. हं, जशा आपल्याला बहिणी-बाळा, नंदा वगैरे असतात, हं, तसं ना लाईफमध्ये किंवा मिस्टर, दीर वगैरे जेव्हा आपल्याला असतात, सगळे असतात. पण हं. आपण एकमेकांना आनंद दिला तर आनंदच भेटतो अगदी, आणि अगदी. दुःख दिलं तर दुःखच भेटतं. मग ज्या बरोबर. माणसांनी आपल्याला दुःख दिलं, ती हं, माणसं आपली आहेत का? आपण नाही म्हणायचं. हं. आपल्या जर 20 वर्षाच्या, 10-15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, संसारामध्ये जर आपली ती माणसं होऊ शकली नाही, तर इथून पुढे होतील का? नाही, शक्यच नाही. खरंय. एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण आपल्या लाईफमध्ये ती आहेत. आपण त्यांना आहेत, ती आपल्याला आहेत. पण हं. आनंद जर देऊ शकली नाहीत किंवा सुख-दुःखामध्ये तुम्ही मी म्हणते 100% मधले 10% दुःखामध्ये 20% जर तुम्ही आनंद म्हणजे सहभागी झाला 10-20%, हं. तर नाही ना 10-20% काही सगळी लाईफ पूर्ण होती का हो? अगदी नाही, अगदी बरोबर आ? आहे. मग लक्षात ठेवायचं ताई, की हां, आपले कर्म कुठेच चुकू द्यायचे नाही. आता तुम्हाला सांगते, माझ्या मुलीच्या लग्नात हां. मी काही व्यक्तींची नावं नाही घेणार, अगदीच घरातलेत, हो, अगदीच घरातले. हो, हो. आणि कसं माहेरच्यांना तुम्ही बोला म्हणा, ते बिचारे आपल्यासाठी धावतच असतात. हो, हो, हो. पण रुसवे-फुगवे झाले तरी ते आपलेच हां, असतात. आपलेच असतात नाही, सगळेच आपले असतात. हो, पण ते काही आपल्यासाठी करण्याचं भूमिका असते त्यांची. हो, पण सासरी असं असतं ना, की आपण त्यागी भूमिका ठेवतो. पण समोरचा आपल्यासाठी त्याग करेलच याची गॅरंटी नसते. तर नाही. माझ्या मुलीचं लग्न त्या लोकांची खूप अपेक्षा होती. अपेक्षा म्हणजे त्यांचं सगळं मुंबईतच आहे. हं. तर त्यांचं मुंबईतच लग्नाची तयारी होती आणि अगदी आलिशान लग्न, म्हणजे मी सुद्धा स्वप्नात विचार केला नव्हता. अगदी जॉनी लिव्हर पासून सगळे असे लोकं आलेले होते लग्नाला. हां, इतकं हां. आलिशान लग्न. हो, आणि अगदी आमच्या जवळचे, म्हणजे मी त्यांचं नाव नाही घेणार, पण त्यांचं असणं फार महत्वाचं होतं. हो, आणि हो. तेच नेमके लग्नाला आले नाही. होय ना? म्हणजे हां, असं असतं सासरे. पण तरीही मी कधीही त्यांच्यावर राग धरला नाही. मी उलट त्यांच्या मुलांच्या लग्नाला स्वतःहून गेली. उलट मिस्टरांना राग होता. हो, मिस्टर म्हणे, "आपल्याकडे इथे आले नाही ना, आपण जायचंच नाही." म्हटलं, "नाही, उलट आपण सगळं घर-दार जावयासहित सगळ्यांनी जायचं." हो, हो, आणि मी सगळ्यांसहित गेली. मग लोकच उलट म्हणायला लागले, "बाबा म्हणजे यांच्या इथे यांनी असं केलंय, तरी हे बघा सगळे घर-दार सगळे आले." अगदी माहेरच्यांना पण घेऊन गेले. हो ना? मग हां, म्हणजे शेवटी ना, ज्याचं त्याला लाज कुठेतरी वाटते आणि नाही वाटली, तर आपले स्वामी आहेत. त्याचं त्यांना बरोबर प्रायश्चित्त असतं. आपण फक्त कर्म चांगले करायचे. हे हो, लक्षात ठेवा हो. आणि आपण अपेक्षा बिलकुल ठेवायची नाही. हो की. हं, हो ताई. पण कसं होतं माहितीये का, मला कसं वाटतं, हं, आपल्याला का सगळ्या गोष्टी चांगल्या असताना आपण सगळ्यांशी एकमेकांशी आनंद दिला तर आनंद भेटतो, दुःख दिलं तर दुःख भेटतं. हं. मग आपण कशासाठी नाही का नर्व्हस व्हायचं किंवा एकमेकांशी नाहीच नाराज असं व्हायचं. हां. कुरघोड्या करायच्या नाही. असं कशासाठी व्हायचं? कशासाठीच व्हायचं नाही, नाही, असं नाही. हे म्हणते बघा, मी. आपण आपल्यासाठी आपण स्वतःला चेंज करू शकतो. हो, हो. समोरच्याला तेवढं आहे. नाही करू शकत ताई. समोरच्याला नाही करू शकत. तुमचं हं, हे वाक्य खरंय. कारण की मी बऱ्याच गोष्टीकडे आज मी
शेतात म्हणा, शिक्षणाला म्हणा, हा, बोलण्या वागण्यानं, संस्कारानं म्हणा, हा. सगळ्या गोष्टींनी ताई माझं मन तरी मला सांगतं ना, आपलं मन बोलतं का नाही, कोण नाही बोललं आपल्याशी तरी बरोबर आपलं बरोबर चुकीचं की कोणतं आहे, बरोबर कोणतं आहे, आपलं बोलतं मन. आपण बरोबर आज काय चूक केली हे तरी सांगतं, बरोबर काय केलं हे पण बरोबर सांगतं. खरंय. तर मग तुम्हाला सांगते ताई, 15 वर्ष तुम्ही म्हणता का नाही दुसऱ्याच्यात बदल करू शकत नाही. 15 वर्ष झालं मी ना स्वतःच बदल करून घेतलाय. हा, ताणतणाव स्वतःच बदल कोणाला द्यायला करता नको आणि अगदी. घ्यायला नको. आणि त्या समोरच्याने जरी आपल्याला म्हणजे दुखवलं हे केलं ना, तर हा. शांत बसायचं आणि फक्त स्वामींना म्हणायचं, स्वामी त्यांना सद्बुद्धी द्या. स्वामी त्यांना सद्बुद्धी द्या. त्यांना माफ करा. बघा तुम्ही किती चेंजेस होतील. खूप हो. चेंजेस होतील. अहो ताई मी तर तसंच तुम्ही कसं म्हणता, की आपल्या स्वामींना असं म्हणायचं. मी पहिल्यापासून स्वामींना काय म्हणते, हं, मागताना स्वामींना काय म्हणते. आता हे 2 वर्षाच्या काळामध्ये अनेक गोष्टींचा म्हणजे अनेक गोष्टींचं संकटांनी थोडंसं घेरण्यात आलं. हं, म्हणजे धक्के बसले. पण हं, थोडेसे कसं मला म्हणायचे मी स्वामींना आणि आधी बाळूमामाच्या सेवेत होती. तरी मी ना जेव्हा देवाची पूजा करते, तेव्हा मी देवाला फक्त म्हणायची, हं. माझं फक्त मला सतसत विवेक बुद्धी द्या. माझं काही चुकत असेल तर मला क्षमा करा. मला तर माझं बरोबरच वाटणार आहे. पण तुम्हाला जे माझं चुकीचं वाटतं ते तर मला तुम्ही हं, थांबवा. तिथं हं, मला ना तुम्ही बुद्धी चांगली द्या. हं, आणि माझं फक्त मी आहे ह्या संसारामध्ये खूप सुखी आहे. हं. मला फक्त तुम्ही म्हणजे नाही का काय म्हणायचं त्याला शब्दावर तुम्ही फक्त मला माझं शरीर नीटनेटकं ठेवा. लढण्याची ताकद द्या मला. बरोबर. मला अगदी, काही नको. अगदी. माझं फक्त आरोग्य नीट राहू द्या. हां, बरोबर. तुम्ही माझ्यासोबत राहा. ते हो. आपल्यासोबत राहिले म्हणजे सगळं आपल्याला मिळालं. हो, असंच म्हणायचे मी ताई. म्हणून आहे की नाही आजपर्यंत तिथपर्यंत पोहोचले. पण 15 वर्षापासून स्वतःत बदल करून घेतला. दुसऱ्याच्यात बदल आपल्याला वाटतं की नाही, हो नाही, नाही. आपला समोरच्याला संसार आपण नाही बदलवू शकत. नाही. हं. आपला आपल्यात संसार आहे म्हणल्यावर पण आपला परिपूर्ण करायला प्रयत्न 100% असतो प्रत्येक स्त्रीचा. पण बरोबर. तिथं पण आपल्याला अनेक अडचणी येतात. हं, खरंय. मग तेच असंच असतं ताई आणि मग ना बरोबर आपल्यासाठी स्वामी उभे असतात प्रत्येक गोष्टीला आणि स्वतःला नाही नाराज करून घ्यायचं. माझा होतं ना पण ताई. आहे थोडासा स्वभाव, माझा पण तसाच आहे. मी स्वतःला त्रास करून घ्यायची आणि हां. आहे तो स्वभावच आहे माझा, की मी स्वतःला त्रास करून घेते. पण मी दुसऱ्याला काही त्रास द्यायला जात नाही. पण त्याचा होतो आपल्याला भरपूर त्रास होतो. पण नंतर बरोबर एक वेळ अशी येते ना, की समोरच्याला सद्बुद्धी स्वामी देतात. हो, पण आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातो इतकं तितकंच घेतात, खरं अनुभवत घेतात, माणसं. घेतात, घेतात. म्हणून मग त्यावेळेला थोडंसं लांब व्हायचं. जेव्हा आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतायत समजतंय ना, हं. तेव्हा त्या व्यक्तीपासून थोडंसं लांब व्हायचं. हो आलं का ना. लक्षात? हो ताई. हं, आम्ही हं. तर ना 2-3 दिवसापूर्वी अनुभव शेअर केलेला होता ना, तेव्हा त्यातून आहे की नाही तुमच्या ह्या वाक्यातून आहे का नाही, म्हणजे मी पूर्णपणे म्हणतात ना, पूर्ण शरीर बांधलं किंवा डोकं बांधून आपण त्या विचाराने त्या त्या विचारामध्ये गुरफटत होतो हं. किंवा शरीराचा डोक्याचा परिणाम, आपल्या मेमरीचा परिणाम आपल्या शारीरिक गोष्टी शरीरावर होतो. अगदी, होतो. अगदी. त्या सगळ्या गोष्टींचं आहे की नाही माझं सगळं संतुलन आहे की नाही म्हणजे मी जवळ-जवळ 100% बिघडून त्या जातं. वाक्याने बरोबर आहे. बिघडलेलं किंवा बिघडून जाऊ नये म्हणून तुमच्या वाक्याने ना मी पूर्णपणे क्लिअरच झाले. हो, हो ताई. असंच असतं ते. म्हणून ना आणि हे सगळं, सगळं म्हणजे नाशवंतच आहे. काहीच हो. नाहीये इथे आपलं. हो पण ताई फक्त आणि आपण जी आता श्वास आहे म्हणून आपण म्हणतो. जर ह्या क्षणाला आपला श्वास बंद झाला, तर आपण आहोत का काही बघायला? नाही ना, नाही कधीच हां. नाही. म्हणून जे आपले मुलं-बाळं, आपली फॅमिली म्हणजे आपले मिस्टर, सासू-सासरे यांच्याशी सगळं छान रिलेशन ठेवायचं. आपलं कर्तव्य जेवढं आहे तेवढं तर पार पाडायचं असं हं, माझं हं. म्हणणं सरळ-सरळ आहे. पण नाही हं. अहो ताई आपल्याला ना म्हणजे मला तरी असं म्हणायचंय, आपण किती 100% स्ट्रिक्ट राहा आणि तेवढं सगळं हँडल करा आणि तिथं तरी एखादा वीक पॉइंट येतोच. येतो, होतंच. येतो, अडचणी येतो. हो, येतील, हो. ठरलेलंच आहे तेवढं. आता समोरच्याला पण बदलवूच शकत नाही ना ताई. तो मध्येच वाकडा वागेल, मध्येच उलट बोलेल, मध्येच कसाही वागेल. त्याला आपण नाही काही करू शकत. हो, नाही, नाही नाही काय काही करू करू शकत. शकत. ते आपल्या हातात आहे ना, म्हणून आपण आपल्यासाठी आपल्यात बदल करता येईल तेवढे करावे. हो, ते तर खूप छान आहे. पण मला स्वामी तर ना स्वामींची कृपादृष्टी आहे म्हणून तरी एवढी लाईफ नाही का, म्हणजे हां. हळू-हळू संकट आली तरी संकटातनं धीरे-धीरे बाहेर पडतच निघतोय आणि कृपादृष्टी निघणार, निघणार. तुम्ही पूर्ण इतक्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर निघाल आणि इतक्या खुश राहाल ना ताई, की तुमचे मुलं थोडेसे मोठे होऊ द्या, सगळं होऊ द्या. तुमचे पाची बोटं घी ते बोलतात ना, पाची बोटं घी शक्कर में, हो. तसं असेल तुमचं.
मीच हो ना. तुम्हाला सांगते अगदी तुमचा जो स्वभाव आहे, तुमचं जे मन आहे साधं भोळं, सगळं तुम्हाला स्वामी छान देणार ताई. अहो ताई, आत्ताच ना माझ्या मनामध्ये म्हणजे नाही का आता मी असताना सासर घरी माहेर घरी मोठी आणि कुणाशी शेअर करणार नाही का हां, सुखदुःख. असं असतंच ना, बहिणी बाळा असल्यावरती वेगळं असतं. आपण बरोबर. भावांमध्ये बहिणींमध्ये एकटंच आणि इकडे सासर घरी बी असंच नाही का, नंदा वगैरे हां, नाही का आपल्याला म्हटल्यानंतर असं हां. राहतं ना थोडस. आणि बरोबर. सुखदुःख शेअर करायला पण माणूस लागतं ना, हो, मैत्रिणी वगैरे नाही हो, का असं. हो, हो. अगदी तसं. तर ताई तुम्हाला सांगते, मी आता ना माझ्या मनामध्ये असं नाही का, बाळाला माझ्या मी मुलीला म्हंटल, बाळा तू जिंकली का कुठं काही हे लागलं अभ्यासाचं नोकरीच्या संदर्भात, फुल नाही फुलाची पाकळी छोटी मोठी आपल्या नशिबाची असेल ते बरं. आपण प्रयत्न करत राहायचे. तर बाळा म्हटलं, एवढं जर पारितोषिक जर त्यांना ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असला बोलवलं, तर स्टेजवर एका नाही मला तर ना घेता सुद्धा यायचं नाही, काय बोलता यायचं नाही. इतकं मी घरी तुला छान बोलते तुझ्याशी, पण तिथं बोलता सुद्धा येणार नाही. इतकं मला आनंदाश्रू असतील की त्याला अगदी, लिमिटच नसेल. अगदी, अगदी खरंय. पुढच्याला पुढच्याला असं वाटल की ते दुःखाश्रू की आनंदाश्रू हे मला तोंडाने सांगावं लागल. इतकं मला आत्ताच रडायला येतं म्हटलं. होईल, नको होईल. ग. सगळं छान होईल ताई. हो हं? हो, श्री हां, स्वामी श्री समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई. ओके. हां.